बजाज डिस्कवर महाराष्ट्र। आज मी तुम्हाला पुन्हा एकदा पुराणातली एक गोष्ट सांगणार आहे। एका जंगलात दोन भाऊ राहत होते, अतिबळी आणि महाबळी। दोघांना खूप मोठं व्हायचं होतं। मग त्यांनी देवादिदेव महादेवाची तपश्चर्या केली। महादेव प्रसन्न झाला। त्याने त्यांना वर दिला की तुम्ही सगळ्या पृथ्वीवर राज्य करा। झालं मग काय, वर मिळाल्यावर दोन्ही भाऊ उन्मत्त झाले। ते कोणाचंही ऐकेनात। त्यांनी सगळ्या पृथ्वीवर तर राज्य केलंच, पण त्यांना आता स्वर्गावर पण राज्य करायची इच्छा निर्माण झाली। या दोघांच्या त्रासाने कंटाळून सगळे देव धावत विष्णूकडे गेले। विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राच्या साह्याने अतिबलीचा वध केला, पण मोठ्या भावाला म्हणजे महाबलीला काही विष्णू मारू शकले नाही, कारण त्याला शंकराने इच्छा मरणाचा वर दिला होता। मग सगळी मंडळी गेली शंकराकडे। शंकर आपल्या नंदीवर बसून आले आणि आपल्या त्रिशूळाच्या साह्याने त्याने महाबलीचा वध केला। पण त्याआधी महाबलीने एक विनंती केली। त्याने म्हटलं की ज्या ठिकाणी तुझ्या हातून माझा वध होईल त्या ठिकाणाला माझ्या नावाने ओळखलं जावं, आणि त्याच ठिकाणी शंकराचं स्वयंभू लिंग प्रकट झालं आणि ते महाबळेश्वर म्हणून ओळखलं जाऊ लागलं। क्षेत्र महाबळेश्वर, जे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। माझ्या बजाज डिस्कवर बाईकवर स्वार होऊन मी क्षेत्र महाबळेश्वरकडे निघालोय। महाबळेश्वरकडे जाणारा रस्ता मस्त वर्णावर्णांचा आणि गर्द झाडीचा आहे। निसरडे रस्ते आणि घाटाचा उतार जरा रिस्कीच, पण मला मात्र ही काळजी अजिबात नाही। माझ्या बाईकला आहेत डिस्क ब्रेक्स। अशा वळणाच्या रस्त्यावर आणि कोसळत्या पावसातही मला अगदी हवं तेव्हा आरामात वेगावर नियंत्रण मिळवता येतं, ते केवळ या ब्रेक्समुळे। हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, या गाण्याचाच मी अनुभव घेतोय। मी, हा रस्ता आणि ही सभोवतालची हिरवाई, एवढंच या क्षणी खरं आहे। महाबळेश्वरला 3 मार्गाने येता येतं। एक मुंबई गोवा मार्गावरून पोलादपूर मार्गे, दुसरं पुण्याहून वाई मार्गे आणि तिसरं साताऱ्याहून मेढा मार्गे। यापैकी मी पुण्याच्या वाईच्या मार्गाने आलोय। आता प्रचंड पाऊस आहे, पण मी मात्र एन्जॉय करतोय, कारण माझ्या बरोबर आहे माझी बजाज डिस्कवर बाईक। सातारा ते महाबळेश्वर अंतर फक्त 53 किलोमीटर आहे, म्हणजे माझी बजाज डिस्कवर मला 1 लिटर मध्येच पोहोचवेल। तर पुणे महाबळेश्वर 120 किलोमीटर आहे। कुठूनही आलात तरी प्रवास सुखाचाच होतो, कारण सोबतीला निसर्ग असतो। मी निसर्गाच्या सोबतीनेच थेट महाबळेश्वरच्या प्रसिद्ध बाजारपेठेत प्रवेश केला। पाऊस असल्यामुळे एरवी माणसांनी गजबजलेली बाजारपेठ थंड आहे, पण पावसात भिजत मक्याच्या कणसांचा आस्वाद घेत भटकंती करणारे भरपूर आहेत। मी माझ्या बजाज डिस्कवर बाईकवरूनच बाजारपेठेत फेरफटका मारला आणि मोर्चा क्षेत्र महाबळेश्वरकडे वळवला। श्री महाबळेश्वराचं मंदिर बाजारपेठेपासून काहीसं दूर, म्हणजे शहराच्या उत्तरेला 6 किलोमीटर अंतरावर आहे। मी आता क्षेत्र महाबळेश्वरला आलोय। प्रचंड धुकं आहे, पण असा रम्य निसर्ग आणि माझ्या बजाज डिस्कवरची साथ याने प्रवासात रंगत आणली आहे। आता इथून मी मंदिराकडे चालत जाणार आहे। मंदिराचा परिसर मोठा आहे। आता मंदिरातली बांधणी नव्या पद्धतीची असली तरी मूळ बांधणी हेमाडपंथी आहे। इसवी सन 1215 मध्ये हे मंदिर देवगिरीचा यादव राजा सिंघण यानं बांधलं। त्यानंतरच्या काळात चंद्रराव मोऱ्यांची सत्ता या प्रदेशावर होती। तर अफजल खानाला मारल्यावर शिवाजी महाराजांनी या मंदिराला सोन्याचा कळस अर्पण केला होता। मंदिराचा इतिहास मनात साठवतच मी आत प्रवेश केला। देवाच्या समोरच भला मोठा दगडी नंदी आहे। इतका सुरेख आणि रेखीव नंदी क्वचितच पाहायला मिळतो, आणि या नंदीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मुखात भृगु ऋषी आहेत। भृगु ऋषींची एक कथा सांगितली जाते। पुराण काळात दक्ष राजाने एक यज्ञ केला होता। त्यावेळी दक्षाने आपल्या जावयाचा म्हणजे शंकराचा अपमान केला। तो अपमान सहन न होऊन दक्षकन्या उमेने यज्ञात उडी घेतली। उमेच्या या आत्महत्येने चिडलेल्या महादेवानं आपल्या जटेपासून रुद्र निर्माण केला। त्याने संपूर्ण यज्ञाचा विध्वंस केला। तर नंदीने या यज्ञाचं पौरोहित्य करणाऱ्या भृगु ऋषींनाच आपल्या मुखात पकडलं।
त्याचं प्रतीक म्हणून या नंदी शिल्पाच्या मुखात भृगु ऋषी दाखवलेले आहेत. नंदीचं दर्शन घेऊन मी आत गाभाऱ्याकडे आलो. गर्भगृहाच्या जवळ मूळ मंदिराचं हेमाडपंथी बांधकाम पाहायला मिळालं. त्याचं निरीक्षण करत पुढे जात असतानाच गर्भगृहाबाहेर प्रचंड आकाराची घंटा पाहायला मिळाली. ही घंटा वसई किल्ल्यातल्या चर्च मधली आहे. शिवाजीप्पांनी जेव्हा वसई किल्ला जिंकला तेव्हा तिथल्या घंटा बऱ्याचशा देवस्थानांना भेटी दिल्या. त्यातलीच ही एक घंटा. गाभाऱ्याच्या दरवाजावर यादवकालीन नक्षीकामाचे सुरेख नमुने पाहायला मिळाले. त्यात पाना फुलांच्या नक्षीचा समावेश होता. आता रंगकाम केल्यामुळे ते नीट दिसत नाहीत, परंतु त्यांची प्रमाणबद्धता लक्ष वेधून घेणारी आहे. हे नक्षीकाम कौतुकाने पाहतच मी गाभाऱ्यात प्रवेश केला. गाभाऱ्यात असलेल्या गुरुवांनी मला आधी महाबळेश्वराला प्रदक्षिणा घालायला सांगितली. मी भक्तिभावानं प्रदक्षिणा घातली आणि पूजेसाठी महाबळेश्वरासमोर बसलो. चंदनम समर्पयामि. मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि. नमस्करोमि. महाबळेश्वराची यथासांग पूजा आरती केली. गाभाऱ्यातल्या धीर गंभीर वातावरणातल्या पूजेनं मन शांत झालं. पूर्वी आपण ही जी शिवपिंडी बघतोय ती नेहमी आपण जी शिवपिंडी बघतो तशी नाहीये, काहीतरी वेगळाच आकार आहे. याबद्दल काहीतरी सांगाल का? जेवढा मधला उंच गोलाकार भाग खडबडी दिसतोय ते सगळं स्वयंभू आहे शिवलिंग. रुद्राक्षाचा मणी असतो त्या आकाराचं शिवलिंग आहे. हे कुणी घडवलेलं शिवलिंग नाही, आपोआप तयार झालेलं आहे. हा बाजूचा आकारानंतर बांधलेला आहे, मंदिर बांधलं त्याला, पण मधलं शिवलिंग आपोआप तयार झालं. अच्छा. आणि शिवलिंगाचे 3 भाग आहेत. छोटा भाग ब्रह्मा आहे, मध्ये विष्णू आणि मोठा भाग दिसतोय हा महेश. असा त्रिगुणात्मक शिवलिंग आहे. म्हणजे शिवाजी महाराज वगैरे पूजा करायला येते ते हे मुख्य स्वयंभू शिवलिंग. जिजाबाईंनी तो समोरचा गणपती दिलेला आहे, 18 हाताचा गणपती आहे. अच्छा. जिजाबाईंनी. आणि ते शिवपार्वतीची मूर्ती नेपाळच्या नरेश नदी. पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीने मी भारावून गेलो. महाबळेश्वराचं ते रूप मी मनात साठवून घेतलं. मंदिराला यादव काळापासूनची परंपरा असल्यामुळे विविध देवदेवतांच्या प्राचीन मूर्तीही मंदिरात आहेत. गाभाऱ्यातच एका बाजूला असलेल्या पितळी नागानं माझं लक्ष वेधून घेतलं. गर्भगृहात हा सुरेख पितळी नाग आहे. हा चंद्रराव मोऱ्यांच्या पूजेतला. शक्य 1566 मध्ये त्यांनी महाबळेश्वराला अर्पण केला. तसा लेखही इथे कोरलेला आहे. श्री महाबळेश्वर हे जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचं कुलदैवत होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या कुलदैवताला अर्पण केलेल्या अनेक वस्तू आजही श्री महाबळेश्वर मंदिरात पाहायला मिळतात. त्यात मोठे लाकडी पेटारे आणि पितळी भांडी आहेत.
आणि एक तांब्याचं मजबूत शिरस्त्राणही मंदिरात पाहता येतं. मंदिराचा असा सारा इतिहास माहीत करून घेत असतानाच मंदिराचे गुरव भिकू वाडेकर यांनी एक इतिहासकालीन पत्रच दाखवलं. नमस्कार. नमस्कार. हे जे आमच्याकडे पत्र आहे हे शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेलं आहे आणि हे वंश परंपरागत आमच्याकडे असं कोणा पुराणवस्तू संशोधक कार्तकडून आम्ही काढलेलं नाही. वडील त्यांचे वडील असं आम्हाला दिलेलं आहे. आणि गुरु आणि ब्राह्मण यांच्यामध्ये वाद झाला होता पूजेवरून. तेव्हा हे ब्राह्मण लोक प्रसिद्ध गडेकडे सातारा जिल्ह्यामध्ये तर तिथे ते छत्रपतींसमोर गेले आणि त्यांनी सांगितलं की बाई गुरु लोक आम्हाला खूप त्रास देतात. तेव्हा छत्रपतीने आम्हाला अशी ताकीद दिली तुम्ही एकमेकांमध्ये वाद करू नका. शंकराची पूजा फक्त तुम्ही करायची, त्याचं जे देवापुढं दक्षिणा येईल ते तुम्ही घ्यायची आणि तुमची उपजीविका चालवायची, असं हे छत्रपतीने आम्हाला पत्र दिलेलं आहे. जावळीचे चंद्रराव मोरे श्री महाबळेश्वरालाच राजा म्हणायचे. जेव्हा महाराजांनी त्यांना स्वराज्यात येण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले, तुम्हाच राजा कोणी केले? आम्ही कोकणचे राजे, महाबळेश्वरच आमचा राजा, आम्ही त्याच्या कृपेने राज्य करतो. पण शेवटी महाराजांनी त्याचा पराभव केला आणि जावळी ताब्यात घेतली. महाबळेश्वराची पौराणिक आणि ऐतिहासिक माहिती करून घेतल्यावर मी अतिबळेश्वराच्या मंदिराकडे वळलो. हे मंदिरही श्री महाबळेश्वराच्या मंदिरा इतकंच प्राचीन असून ते हिमाडपंथी शैलीतलंच आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार पेशवाईतील प्रसिद्ध सावकार परशुराम नारायण अनगळ यांनी केला. अतिबळेश्वर मंदिराच्या सभागृह व गाभाऱ्यावरील शिखरं अतिशय रेखीव आहेत. या मंदिरातही अतिशय बारीक कोरीवकाम असलेला सुरेख नंदी पाहायला मिळाला. मी नंदीचं दर्शन घेऊन गर्भगृहाकडे गेलो. अतिबळेश्वराची मनोमन आळवणी केली. अतिबळेश्वराच्या मंदिराशेजारीच आणखी एक शिवमंदिर आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले असं म्हणतात. आणि मग तिथून जवळच असलेल्या प्रसिद्ध पंचगंगा मंदिरात गेलो. मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला ही दोन कुंड दिसतात. याला म्हणतात ब्रह्मकुंड, याला म्हणतात विष्णुकुंड. ब्रह्मकुंडात स्नान केल्यावर गंगा स्नानाचं पुण्य मिळतं अशी भाविकांची श्रद्धा आहे. मीही ब्रह्मकुंडात उतरलो. सगळ्यात आधी पाण्याचा अखंड स्रोत कुंडात सोडणाऱ्या गोमुखाचं मी दर्शन घेतलं. माझ्याप्रमाणेच अतिशय भक्तिभावाने इथे येणारे भाविकही गोमुखाचं दर्शन घेत होते. महाबळेश्वराच्या भव्य डोंगररांगेत कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री आणि वेण्णा अशा 5 नद्यांचा उगम झालाय. या पंचगंगेच्या मंदिरात जणू काही या 5 नद्यांचं पावित्र्यच एकवटलंय. गोमुखातून कुंडात कोसळणाऱ्या पाण्याचा नाद पंचगंगा मंदिरात मंत्रघोषाप्रमाणे अखंड गुंजत असतो. 5 पवित्र नद्यांचं पाणी एकत्र घेऊन तयार झालेल्या तीर्थानं संपूर्ण वातावरणच पवित्र होऊन जातं. मीही ते पवित्र तीर्थ, त्याचा अस्पर्श नाद मनात साठवून घेतला आणि पंचगंगा मंदिराच्या गाभाऱ्याकडे निघालो. महाबळेश्वराच्या मंदिरापेक्षा पंचगंगेचं मंदिर खूप मोठं आहे. 665 स्क्वेअर मीटर्स एवढं याचं विस्तीर्ण क्षेत्रफळ आहे. मंदिराभोवतीच्या भिंतीची जाडी 1 मीटर एवढी आहे. महाबळेश्वराच्या डोंगरात उगम पावणाऱ्या कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री आणि वेण्णा या 5ही नद्यांचे प्रवाह पाहायला मिळाले. हेच 5 प्रवाह गोमुखातून एकत्रितपणे वाहतात.
मात्र कृष्णा यातली मुख्य नदी मानली जाते, कारण कृष्णेच्या पाण्यावर बहुतांशी महाराष्ट्र पोचलेला आहे. त्यामुळेच तिला आईचं माईचं स्थान देण्यात आलंय. कृष्णेची मूर्ती ही पंचगंगा मंदिरात पाहायला मिळते. मात्र मूळ 5 नद्या इकडे एकत्र आलेल्या असल्यामुळे या मंदिराला पंचगंगा मंदिर असंही म्हणतात. या मंदिरात फक्त पंचगंगाच नव्हे तर अजून 2 नद्या उगम पावतात. त्यांचं नाव आहे भागीरथी आणि सरस्वती. पैकी भागीरथी दर 12 वर्षांनी आणि सरस्वती दर 60 वर्षांनी प्रकट होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. पंचगंगेचं दर्शन घेऊन मी जवळच्या गर्दराईत असलेल्या मारुती मंदिराकडे निघालो. मारुतीचं हे स्थान जाज्वल्य असल्याचं सांगितलं जातं. मंदिर छोटं आहे, पण आतली मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. शेंदूर लेपन केलेली मारुतीची मूर्ती खरोखरच बलोपासक होती. मूर्ती फार रेखीव नसली तरी तिची प्रतिष्ठापना प्रत्यक्ष संत रामदासांनी केलेली असल्यामुळे तिला ऐतिहासिक महत्व होतं. शके 1540 मध्ये समर्थ रामदासांनी या मारुतीची स्थापना केली. समर्थ रामदासांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या मारुतींपैकी ही एक. मूर्तीच्या शिरोभागी असलेलं कीर्तिमुख मात्र लक्ष वेधून घेणार आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या मारुती रायाला मनोभावे नमस्कार केला आणि कृष्णामाई मंदिरात गेलो. पंचगंगा मंदिरात कृष्णेचं मुख्य स्थान आहेच, पण त्याशिवाय कृष्णामाईचं स्वतंत्र असं एक मंदिरही क्षेत्र महाबळेश्वर मध्ये आहे. मात्र ते थोडं आड वाटेल असल्यामुळे भाविक तिकडे फारसं जात नाही. परंतु कृष्णेचं हे मंदिर अतिशय भव्य दिव्य असून कृष्णेच्या कीर्तीला साजेसच आहे. या मंदिराचा भव्यपणा नजरेत सामावतच नाही. बघता क्षणीच कृष्णेचं हे मंदिर नजरबंदी करतं. आड वाटेला एवढं सुरेख मंदिर असेल याची कल्पनाही कुठल्या प्रवाशाला किंवा भक्ताला येत नाही. महाबळेश्वरच्या पंचगंगा मंदिरातून 5 नद्यांचा उगम होतो. त्यातली कृष्णा मध्ये लुप्त होते आणि पुढे इथे गोमुखातून बाहेर पडते, म्हणून याला कृष्णामाईचं मंदिर असंही म्हणतात. त्याची बांधणी हेमाडपंथी शैलीची आहे. कृष्णेचं हे मंदिर हे यादवकालीन असून याचीही डागडुजी नंतरच्या काळात सावकार परशुराम अनगळ यांनीच केल्याचं सांगितलं जातं. हे मंदिर आजही मूळ स्थितीत आपल्याला पाहायला मिळतं. जिथे गोमुखातून कृष्णा अवतरते त्या कुंडाच्या सभोवती चौफेर दगडी प्राकार बांधलेले आहेत. या प्राकाराच्या कमानी आणि दगडी स्तंभ अतिशय आकर्षक आहेत. देवदेवतांच्या मूर्ती, पानाफुलांची नक्षी तसंच नागप्रतिमांनी या कमानी आणि स्तंभ सुशोभित करण्यात आलेले आहेत. कमानी आणि स्तंभाबरोबरच प्राकाराच्या छतावरही बारीक कोरीव काम करण्यात आलंय. पूर्ण उमललेलं कमळाचं शिल्प छतावर कोरण्यात आलंय. कृष्णामाई मंदिराच्या बाह्य रूपाने अचंबित झाल्यावर मी गाभाऱ्यात प्रवेश केला. गाभाऱ्यात शिवलिंग आणि कृष्णामाईची मूर्ती पाहायला मिळाली. इथलं शिवलिंग वैशिष्ट्यपूर्ण होतं. ते पूर्ण विकसित झालेल्या कमळाच्या फुलावर विराजमान झालेलं होतं. एक असीम शांतता गाभाऱ्यात भरून राहिलेली होती. जणू युगानुयुग एकवटलेली शांतता, अस्पर्श, अम्लान. हे सगळं बघितल्यावर शांतपणे ध्यानाला बसावं असं वाटतंय. ध्यानस्थ बसलो, मन एकाग्र केलं. इतकं
की माझ्या अंतर्मनाचे आवाजही मला ऐकू यायला लागले. ही किमया होती कृष्णामाईच्या मंदिरातील अभूतपूर्व शांततेची. ध्यान पूर्ण झालं. कृतज्ञपणे कृष्णामाई आणि शिवलिंगाला वंदन केलं. ध्यानाने मनच नव्हे, शरीरही हलकं झालं होतं. मीच मला नव्याने सापडलो होतो. मला आणखी काय हवं होतं? आध्यात्मिक शांतता अनुभवून आणि महाबळेश्वरचा निसर्ग डोळ्यात साठवून मी माझ्या बजाज डिस्कव्हरवर पुढच्या प्रवासाला निघालो. बजाज डिस्कवर महाराष्ट्र.